साहब आने के ये चल रहा है, ये भी चल रहा है। नागपुर में जैसा मतलब एक वॉक होगा और मतलब काफ़ी विकास पार्टी ने नागपुर शहर में फाइट और अच्छी फाइट मतलब हर पार्टी उनकी क्या है विषय अलग है, लेकिन जो है अच्छी बोलते ना ये प्रकार और नीचे के लेवल पर फाइट, ग्राउंड के ऊपर फाइट और अमित जी आज आपण पक्षाध्यक्षांची भेट घेतलेली आहे। नेमकं भिवंडी संदर्भात त्यांनी काय उत्तर दिलं आहे आणि तो आपला समाधान सगळ्या भिवंडीच्या नेत्यांचा झाला आहे का? असा काय मोठा काय विषय नाही आहे। भिवंडी लोकसभेची माहिती देण्यासाठी मी आदरणीय आमचे पक्षाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेतली आणि जी काही माहिती आहे भिवंडी लोकसभेसंदर्भात ती माहिती मी नानाभाऊंशी वरती केली करत असताना कारण सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची लोकसभा आहे, कारण आतापर्यंत तिथे 9 वेळेला आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आलेले होते आणि पारंपरिक जागा असताना आणि तिथे अजूनसुद्धा पोषक वातावरण काँग्रेस पक्षासाठी आहे। तर मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना भिवंडी संदर्भात माहिती देण्यासाठी आलो होतो की एकदा अजून महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घ्या आणि भिवंडी लोकसभेची जी जागा ही राष्ट्रवादीला सोडलेली आहे याच्यामध्ये पुनर्विचार करावा याच्यासाठी चर्चा केली। का आपण प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील त्यांच्या लागणार आहात, त्यांचं आता नानाभाऊ बोलले की सगळ्यांनी मिळून उमेदवाराचा प्रचार करायला पाहिजे एक गोष्ट, आणि आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मानस अजूनही सोडलेला नाही। बघा, नानाभाऊ आमचे पक्षाचे अध्यक्ष आहे, शेवटी ते पक्षाध्यक्ष जे आदेश देतील ते आदेश आम्हाला मानावा लागेल। आणि राहिला प्रश्न भिवंडी लोकसभा आहे ही 5व्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे, म्हणजे 20 मे रोजी ही निवडणूक आहे आणि 26 एप्रिलपासून अर्ज दाखल होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती 3 तारीख आहे। तर 3 तारखेपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ सांगतील काय सांगायचं ते। आता आमची तयारी तर आमची तयारी म्हणजे माझी तयारी माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रहपोटी की मी अपक्ष फॉर्म भरावा यासाठी सुद्धा मी आदरणीय नानाभाऊंची चर्चा केली आणि भाऊंनी सांगितलं की जे काही निर्णय मी जो देईन तो निर्णय त्यांचा जो काय आदेश असेल तो आदेश मी पाळणार आहे। आणि हा जो विषय आहे हा विषय लोकसभा ही भिवंडी म्हणजे आमचा कोकण विजन आहे, कोकण टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मुंबईसुद्धा आहे, ते 5व्या टप्प्यामध्ये आहे आणि अजून खूप दिवस आहे, जवळपास 20-22 दिवस अजून फॉर्म भरण्यासाठी आहे। त्याच्यामुळे जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरनं आपल्याला देतील त्याचं आपण पालन करू। तुम्ही 27-28ला नामांकन अर्ज दाखल करणार असं बोलले होते। 27 किंवा 28 तारखेला कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी ही मी फॉर्म भरणार आहे आणि त्याची तारीख 27
म्हणजे 30 तारखे म्हणजे 26 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत या कालावधी मी माझं अर्ज मी भरणार आहे. शेवटची तारीख जी आहे 3 तारीख तोपर्यंत मी आमच्या पक्षश्रेष्ठींची आदेशाची वाट बघणार आहे. म्हणजे अपक्ष म्हणून फॉर्म भरण्यावर तुम्ही ठाम आहे? नाही मी फॉर्म काँग्रेस पक्षाचा मी फॉर्म भरणार आहे. राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी उमेदवार जाहीर झाला आहे. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करा तर नाही. राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. ती पारंपरिक जागा भिवंडी लोकसभेची आहे. तिथली संपूर्ण माहिती मी अध्यक्ष साहेबांना सांगितलेली आहे आणि या जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा बसावं आणि या जागेवर पुन्हा विचार करावा आणि ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. ही पारंपरिक जागा पुन्हा काँग्रेस पक्षाला द्यावी ही विनंती केलेली आहे. मी तर अजून आमचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनासुद्धा मी विनंती करतो की ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षाला द्या आणि आमच्यावर तुम्ही आमच्या डोक्यावर एक आशीर्वादाचा हात द्या आणि आम्हाला ती पारंपरिक जागा ती आम्हाला लढवू द्या.